मग हे ताईने आठवण करून दिली. आपण तू सांगितलं होतं तुला नाही तर गणपतीला जा आणि पुन्हा मग तिथं नवस करू म्हटलं होतं. तू तर काही नवस करायला गेलेली दिसत नाही बेस म्हटली. ती म्हणजे हो मला पुन्हा लक्षात आलं. 2 वर्षाचं बाळ झाल्यावर खेळायला लागले ते अंगणामध्ये तेव्हा लक्षात आले तिला हो मी बोलले होते बाळाला. विसरून जाते ना माणूस. चला आता काय आनंद झाला ना. आनंद झाला की मग काय करा देवाला मग ती विसरून गेली आणि म्हटले तिला मैत्रिणीनं जागा केलं बरं का तिला जागा केलं या संतांसारखं जागा केलं आणि तिला सांगितलं. ती म्हटली हो बरोबर आहे म्हणजे सांगते म्हणजे आता आणि मला आता काय करायचंय त्याला मला तिच्या लक्षात होतं सगळं होतं बाळ झाल्याच लक्षात होतं. तेव्हापासून ती त्याला सोन्या 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 म्हणत होती. आणि तिने मग ती सोन्याची टोपी घेतली ना सोन्याची टोपी केली बरं का देवाला. सोन्याची टोपी सोन्याला 8 दिवस घातली. सोन्याला आपल्या छोट्या सोन्याला बरं का सोन्याचा भाव काय चालू आहे आज 2 लाख भाव झालाय आता 2.5 लाख चालू आहे सध्या हो की नाही. महिला मंडळाला माहित असते काय भाव चालू आहे आज माहित असतं त्यांना माहिती 2.5 लाख चालू आहे 1,60,000 चालू आहे ना. हा मग सोन्याची टोपी करायची म्हटल्यावर काय आता सोन्याची टोपीला किती लागल बघा ना. आता 1 तोळ्याचा एवढा भाव आहे तर 5 तोळ्याची टोपी तरी लागेल ना गणपतीला करायची म्हटल्यावर. पण ती बाई खूप हुशार होती. तिनं काय केलं कपड्याची टोपी शिवून आणली. त्या सोन्याला आपल्या घातली 1 दिवस देवापाशी नेलं आणि सोन्याची टोपी गणपतीला अर्पण केली. बघा किती हुशार म्हणायचे. आता हे एवढे आपण पाठवले आपल्याला बोलताना कशासाठी आपण त्याच्याही पुढे आहोत. त्याच्याही पुढे हुशारी आपली त्याच्याही पुढे चाला की फक्त संतापाशी संत म्हणून सांगतात. फक्त आपल्याला संतापाशी जायचंय तर कसं जायचंय आपल्याला संतापाशी जाताना फक्त एक विचार करा. ही झाला विनोद थोडासा पण संतापाशी जायचंय. संत नेहमी सांगतात पण संतापाशी जाताना तुमच्याजवळ काय असलं पाहिजे. परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. जे ज्ञान पैगावरवे जरी मनी आठी आणावे तरी या संता या भजावे सर्वस्वी. जे ज्ञानाचा गुरुटा ते तर सेवा हा दायवंता तो स्वाधीन करून घे सुभटा ओळखणे. तनु मनु जीवे चरणासे लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ असं म्हटलेलं. माऊली म्हणतात माऊलीची आपल्या ज्ञानेश्वरी मधल्या ओळख्या आणि भगवंत सुद्धा सांगतात तर बुद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तुला जायचंय तर माऊली सांगतात तुला जर तद्बुद्धी परिपुष्टे ज्ञान पैगावरवे तुला जर ते ज्ञान संताकडूनच मिळवावं लागेल. ते कसं ज्ञान आहे बरवे ज्ञान आहे. ते ज्ञान पैगावरवे जरी मुनी आठावे तरी संताया भजावे सर्वस्वी. सर्वस्व अर्पण कर म्हटले. आणि तिथं काय करावं लागतं संतांचं जर तुम्हाला सुरुवातीला गेलात तर फक्त सेवा करावं लागते. ते सेवा हा दारवंटा. आणि तो काय कर सुभटा देव सांगायला लागले तारखेला सुभटा शब्द वापरलेला तो स्वाधीन करून घे. तिथं सेवा हा दारवंटा आहे. तो फक्त त्या सेवा उमऱ्यावर जाऊन सेवा कर संतांच्या दरबारात जाऊन स्वाधीन करून घे सुभटा. आणि तनु मनो जीवे सांगितलेले संतांची सेवा जर करायची असलीस तर तनाला करा मनाला करा धनाला नाही बघा सांगितलेलं इथं. जिथं की आपण म्हणतो तनानं मनानं धनानं सेवा करावी पण संतांपाशी जायचं असल्यास तर तन द्या फक्त मन द्या धन नाही सांगितलं. तनु मनो जीवे माऊली खूप हुशार आहेत. तनु मनो धने नाही म्हटले ते धने म्हटले का तनु मनो जीवे तुमचा जीव उभारून तिथे टाका. विटे सहित चरण उभाळीना म्हटले ते नामाने जीवा करेला लिंबलो ना विटे सहित चरण उभाळीना. नामदेव महाराज म्हटलेले ह्या माझ्या जीवाचं लिंबलो तुझ्यावरून उतरून टाकून दे मी तुझ्या चरणापासून एवढा लीन होणार आहे. असं जर भावना मनामध्ये ठेवली तर मग संतांची कुठेतरी कृपा थोडी एवढी होते बरं का एवढी होती कृपा. आणि ते कृपा झाली तर आपल्याकडे मन विक्षेप आणि आवरण नावाचा दोष आहे ना तो आवरण नावाचा दोष आपल्यावर जे बसलाय का आपल्याला सार आणि असार काय हेच कळत नाही. जसं मी पहिला दृष्टांत दिला